आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच मोठी बातमी शनिशिंगणापूर मंदिर परिसरातून। शनिशिंगणापुरामध्ये हिंदूंनी भव्य मोर्चा काढलेला आहे। मंदिरातील धार्मिक अपवित्रतेविरोधात हा मोर्चा काढण्यात आलाय। मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप, तुषार भोसले हे सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने हिंदू बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेत। तर याबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलंय ते पाहूयात। जातीला मातीत गाडण्याचं काम पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाराष्ट्रात केलं। त्याच महाराष्ट्रात कोण कुठला माणूस येतो। शनिशिंगणापूर ह्या धार्मिक स्थळामध्ये इतर धर्मियांनी कामावर जाऊ नये अशा प्रकारचे काहीतरी बोंबाबोंब करतो आणि काहीतरी कारण देऊन लोकांना काढलं जातं। ते बरोबर नाही, चुकीचं आहे। सरकारने डोळे उघडे ठेवून त्वरित हे प्रकार थांबवले पाहिजे। हे आज सुरू झालं एका ठिकाणी, उद्या हे जर लोण पसरलं, हा रोग आहे। हा महाराष्ट्राला रोग जर लागला तर महाराष्ट्राने कमवलेली सगळी इज्जत धुळीला मिळेल, मातीत जाईल। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। जयेश, किती वेळापासून हा मोर्चा सुरू आहे आणि सध्याची काय तिथली स्थिती आहे? नक्कीच जगदीश, आता काही वेळातच या ठिकाणी जे आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने या समाजाच्या वतीने या ठिकाणी मोर्चा जो होणार आहे आणि या मोर्चाची सुरुवात जी आहे ती या ठिकाणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यापासून होणार आहे। त्या अगोदर आता आपण जे सकल हिंदू समाजाच्या वतीने ज्या विविध संघटना आणि पक्ष जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत त्यांच्याशी आता संवाद साधूया। काय वाटतं एखाद्या या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने आंदोलन होणार आहे? आमचं आंदोलन निश्चित आज विजयी झालेलं आहे आणि आपण जे आंदोलन पुकारलं होतं ते पूर्ण भारतभर एकाही मंदिरामध्ये जर मुस्लिम कर्मचारी असेल तर त्या ठिकाणी याच प्रकारचं आंदोलन करण्यात येईल। शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी आमच्या आंदोलनाच्या सकल हिंदू समाजाच्या घाबरून त्यांनी आंदोलनाच्या आदल्याच दिवशी म्हणजे काल त्यांनी 114 मुस्लिम कर्मचारी काढण्यात आले। तो आमचा हिंदू समाजाचा सकल हिंदू समाजाचा विजय आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी जे चौतऱ्याला घेरावा घालणार होतो तो घेरावा सध्या आम्ही थांबवलेला आहे। त्याच्यानंतर आमची विजयी सभा असेल, जी सभा या ठिकाणी होणार आहे, जी मोर्चाच्या स्वरूपात विजयी सभामय होणार आहे। आणि जे देवस्थाननी उशिरा घेतलेला निर्णय आहे, देवस्थानचा सर्वात चांगला निर्णय आत्तापर्यंतचा पहिला निर्णय शनिशिंगणापूर देवस्थानने जो काही चांगला घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतोय। उशिरा सुचलेला त्यांना शहाणपण आहे पण त्याचंही आम्ही स्वागत करतोय। आणि या मंदिरामध्ये जे पवित्र चौतऱ्यावरती गोमांस खाऊन मुस्लिम लोक येत होते, जिहादी लोक येत होते, जे आमचा धर्म बाटण्याचा, आमचं मंदिर अपवित्र करण्याचं जे कांड करणार होते ते या ठिकाणी थांबलेलं आहे। या ठिकाणी आणखीन आपल्यासोबत आहेत। काय वाटतं खरंच हिंदू धर्माला एक कलंक म्हणावं लागेल ही गोष्ट की हिंदू देवतांचे या ठिकाणी अवमान होतोय? 100% हिंदू धर्माचा अपमान आहे। कारण की कोणत्याही हिंदू धर्माच्या देवतापाशी हे मुस्लिम जिहादी गेले नाही पाहिजेत। कारण की ते गोमांस खातात, त्या गाईला आपण माता समजतो ते खातात, त्यामुळे हे कुठेही नसले पाहिजेत। आणि हा देवस्थानने घेतलेला निर्णय उशिरा का होईना पण चांगला घेतलेला आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतोय। आणि इथून पुढं त्यांनी कधी कोणत्याही मुस्लिम ठेकेदार असू नाहीतर कोणी असू त्यांनी मुस्लिमांना देवस्थान मंदिरामध्ये कुठेही काम न द्यावा व परत कर्मचारी भरती नाही करावं। या ठिकाणी काय वाटतं एकंदरीत हिंदू समाजाच्या ज्या भावना आहेत, आज या ठिकाणी विराट मोर्चा होणार होता, त्या ठिकाणी विराट मोर्चा आता रद्द करण्यात आला आहे आणि या ठिकाणी आता विजयी सभा होते। कोण कोण या विजयी सभेला असणार, कसा असणार आहे? नाही, नक्कीच यामध्ये शनीश्वर देवस्थानचा हा जो गलथान कारभार आहे, हा जो चुकीचा कारभार आहे, या निमित्ताने तो उघड झालेला आहे। मुळात म्हणजे कुठलंही देवस्थान हे राजकीय पाठबळाशिवाय, हस्तक्षेपाशिवाय चालत नाही, हे तेवढंच खरं आहे। हे प्रत्यक्षात जरी नसेल तर हे अप्रत्यक्षामध्ये हे नक्कीच आहे। आणि या देवस्थानामध्ये ज्या पद्धतीने यांनी 118 लोक हे भरती केले, मुळात देवस्थानच्या व्यवस्थापनाची सगळ्यात पहिली चूक हीच आहे की यांनी हे असे प्रकार व्हायला नको होऊन देत होते। परंतु याबरोबर देवस्थाननी 53 अशा हिंदू कर्मचाऱ्यांना सुद्धा यातून बरखास्त करण्याची आडवी भूमिका त्यामध्ये घेतलेली आहे। मी व्यक्तिगत व राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने ही मागणी बिलकुल करतो की हा जो व्यवस्थापन आहे हे त्वरित बरखास्त व्हावं आणि प्रचंड सर्व हिंदूंना न्याय मिळावा। धन्यवाद। या ठिकाणी आता हिंदू संघटनांच्या वतीने अशाच भावना समोर येत आहेत की या ठिकाणी जे आहे देवस्थानाचं जे विश्वस्त मंडळ आहे ते बरखास्त करावं। हिंदूंच्या भावना ज्या दुखावल्या गेल्या आहेत त्या संदर्भात आता सकल हिंदुत्ववादी समाजाच्या वतीने या ठिकाणी जो भव्य असा मोर्चा या ठिकाणी काढण्यात येत होता। मात्र देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनेला या ठिकाणी लेखी स्वरूपात
या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो तुर्ततः जो आहे रद्द करण्यात आला असून या ठिकाणी आता काही वेळात आमदार संग्रामभैया जगताप असेल, तुषारजी भोसले असतील, त्याचबरोबर सागर बेग असतील, अशा विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आता विजयी सभेला काही वेळा सुरुवात होणार आहे. ठीक आहे जयेश, तुम्ही असेच जोडले गेले राहा आपल्यासोबत. भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाणजी जोडलेले आहेत. अजितजी, शिर्डीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. आधी मुस्लिम कर्मचारी घेतले होते, नंतर त्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे. कसं बघता याकडे तुम्ही? नाही, मला तर असं वाटतं की अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेनं बघितलं पाहिजे की हिंदू एकजूट झाल्यानंतर काय होतं. माझे सहकारी आदरणीय आमच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसलेजी, तिथले स्थानिक आमदार, सर्व संघटनांचे पदाधिकारी, ज्या ज्या हिंदूंनी हिंदू म्हणून हिंदूंच्या अस्मितेसाठी यामध्ये भाग घेतला, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. त्याचं कारण असं आहे की आओ जाओ घर तुम्हारा असं कसं चालेल. हिंदूंच्या काही भावना आहेत, धार्मिक भावना आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे. आणि अत्यंत आडमुठी भूमिका घेणाऱ्या देवस्थानला भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्ववादी सरकार, महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार, शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं, महायुतीचं हिंदुत्ववादी सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे हे कळेल, लवकरच कळेल त्यांना, त्याचा धक्काही बसेल. जे मात्र अजित, आता हिंदुत्ववादी सरकार राज्यात देशामध्ये आहे, हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम कर्मचारी नकोच, या संदर्भात काही कायदा वगैरे करणार का तुम्ही? मला असं वाटतं हिंदू हा अत्यंत सहिष्णू आहे. आपल्या अनेक मंदिरांमध्ये आणि मंदिराशी संबंधित जे अनेक उपक्रम सुरू असतात त्याच्यामध्ये आपण सर्व धर्मियांचा सहभाग करून घेतो. परंतु काही धार्मिक भावना असतात की गोमांस भक्षण करून, अभक्ष भक्षण करून थेट मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाऊ नये, या हिंदूंच्या भावना रास्त आहेत, कारण देवाला ते चालत नाही. परंतु आपण खूप सहिष्णुपणे वागतो. तुम्ही जर बघितलं असेल तर कुठल्याही धार्मिक विषयामध्ये थेट इतर धर्मियांना प्रवेश नसतो. तो मक्के मदिनेमध्ये नाही, इतर कुठेही नाही, परंतु हिंदूंच्याकडे तो आपण ठेवतो. त्या सहिष्णुपणे अनेक देवस्थानांमध्ये मुस्लिम असतील, ख्रिस्ती असतील, इतर सर्व जाती धर्मामधले लोक काम करतात. तितका हिंदू समाज सहिष्णू आहे. परंतु या सर्व सहकार्यांनी जे कोण काम करत असतील किंवा आपल्या राजकीय सोयीसाठी जर हिंदूंच्या देवस्थानांमध्ये नेते खोगीर भरती करत असतील, आपल्या राजकीय सोयीसाठी हिंदूंच्या देवस्थानाचा नोकर भरती करता वापर केला जात असेल, तुम्ही 100 लोक भरून ठेवायचे, त्या लोकांनी कामावरती यायचं नाही आणि तुमचे राजकीय कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम करायचं आणि पगार देवाच्या नावाने त्यांना द्यायचा, हे या राज्यामध्ये आता चालणार नाही. त्याचं हे द्योतक आहे. आणि हिंदूंनी काही गोष्टीमध्ये ना आता चलता आहे, ठीक आहे, हे खूपच अति झालं वगैरे असं करणं टाळा, थांबवा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे देवाला दान म्हणून पैसे देता ते जर राजकीय लोक राजकारणासाठी वापरत असतील तर ते या देशातला हिंदू आता सहन करणार नाही. शनी शिंगणापूरचं प्रकरण हे त्याचं द्योतक आहे. ठीक आहे अजितजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. पुन्हा एकदा जाऊया जयेशकडे. जयेश सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत, ज्या ठिकाणी मोर्चा सुरू आहे, आंदोलक आहेत त्या ठिकाणाहून जोडलेला आहे. जयेश, तिथल्या या सर्व आंदोलकांनी एक भूमिका मांडलेली आहे की मांस खाऊन शनिदेवापर्यंत आम्ही जाऊन देणार नाही. मात्र त्यांना हा प्रश्न विचारा, जर काही भक्त दर्शनासाठी आले, त्यामध्ये मुस्लिम असतील, हिंदू असतील, हे जर मांस खाऊन येत असतील, हे तुम्ही कसं का ओळखणार, त्यांना कसं रोखणार? या ठिकाणी जे आहे आता काय एकंदरीत आजच्या या विजयी सभेमध्ये काय वाटतं? नक्कीच आता तिथे बोलायचंच आहे, मी तिथे गेल्यावर बोलतो. या ठिकाणी भाषणातूनच आपण बोलणार आहोत. या ठिकाणी जे आहे संग्राम भैया जगताप, काय वाटतं भैया या संस्थांच्या? या ठिकाणी मी राष्ट्रवादीचे धर्मरक्षक आमदार संग्राम भैया जगताप, त्याचबरोबर काही क्षणात आता या ठिकाणी जे आहे अध्यक्ष सागर भैया बेग व तुषारजी भोसले यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. जय श्रीराम. आपण सर्वांनी कृपया विनंती आहे, सहकार्य करायचं आहे. आपण सर्वांनी मागे थांबा, थोडं मागे जा, थोडं मागे जा. तरी दृश्य आपण पाहतोय शनी शिंगणापूर या परिसरातील आहेत, मंदिर परिसरातील दृश्य आहेत. या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन हे हिंदुत्ववादी संघटनांनी केलेलं आहे आणि या भव्य मोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी तुषार भोसले सोबतच संग्राम जगताप आमदार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. थोड्याच वेळात ते या जमलेल्या सर्व
हिंदुत्ववादी बांधवांना मार्गदर्शन करतील. खरा मुद्दा होता शनी शिंगणापूर मंदिरातील. शनी शिंगणापूर मंदिरामध्ये काही मुस्लिम कर्मचारी घेतले होते आणि कामावर घेतले होते, याला आक्षेप घेतला होता हिंदुत्ववादी संघटनांनी. 2015 पासून खरं तर ही भरती शनी शिंगणापूर मंदिरामध्ये होत होती, टप्प्याटप्प्याने भरती होत होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत शनी शिंगणापूर मंदिरामध्ये मुस्लिम कर्मचारी नको अशी भूमिका घेतल्यानंतर 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्यानंतर हा विजयी भव्य मोर्चा आणि ही विजयी मिरवणूक आणि ह्या आता विजयी सभा इथे सुरू होईल. जयेश, तुम्ही या सर्व मोर्चावर लक्ष ठेवून राहाच. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.